राउंड अँड राउंड, राउंड अँड राउंड. चला. हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आत्ताच आम्ही आमच्या रोजच्या दिनचर्येप्रमाणे रुद्रला खाली फिरून आणलेलं आहे. रुद्र आता त्याच्या आजीसोबत आहे आणि घरातलं अगदी कपड्यांच्या घड्या घालण्यापासून सगळं बाकी आहे. मावशी नाही आहेत त्यामुळं भांडे वगैरे सगळे आहेत आणि आज रुद्रासाठी वेगळं म्हणून उपमा किंवा रवा इडली ट्राय करायचं ठरवलंय. त्याचं ताप येऊन गेल्यानंतर भरपूर तोंड आलेलं ना, म्हणून मी रोज थोडं थोडं वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करते की जेणेकरून तो व्यवस्थित खाईल म्हणून. ठीक आहे, चला कामाला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले बेड आवरण्यापासून सुरुवात करते. बेडवरती रुद्रला फॅन आणला होता जर लाईट गेल्यानंतर युजफुल राहील म्हणून. तर बऱ्याच वेळेस तो कामाला येतो कारण लाईट बऱ्याचदा आता रात्रीचं कधीही घालवली जाते, म्हणून थोडा वेळ का होईना तो जवळपास 6-7 तास चालतो जर आपण चार्जिंग पूर्ण केली असेल तर. पण थोड्या वेळासाठी तरी कामाला नक्कीच येतो कारण लाईट 5-10 मिनटासाठी तरी रोज जातेच असते म्हणून. तर त्यानंतर बेडशीट्स वगैरे यांच्या घड्या घातल्या आणि धुतलेले जे कपडे होते कालचे तर ते सुद्धा काढून घेतले होते, तर त्याचे सुद्धा घड्या घालून ठेवते. आज वेळ मिळाला तर रुद्रचं कबर्डसुद्धा लावायचं ठरवलं होतं कारण त्याचे छोटे छोटे कपडे आहेत ना, बरेच वेळ ते ड्रॉवर्समध्ये ठेवूनसुद्धा काय होतात की खालीवर होतात आणि जे वापरायचे आहेत आणि जे नवीन कपडे आहेत की बाहेर जाताना घालता येतील असे सगळे मिक्स होऊन जातात. त्यामुळं ते सुद्धा टाईम मिळाला तर ऑर्गनाईज करायचं ठरवलं आहे आज. बघूया. आणि पहिल्यांदा ठरवलेलं की थोडासा मिठातला असा उपमा करता येईल, पण नंतर मग रवा इडली करायचं ठरवलं कारण की घरामध्ये ताकसुद्धा होतं. तर एक वाटीभर रवा घेतला त्याच्यासाठी आणि रवा जो आहे तो भिजेल अशा क्वांटिटीमध्ये जे आहे तर ते ताक घेतलं आणि ताक मिक्स करून बघितलं पुन्हा कन्सिस्टन्सी अजून त्याच्यामध्ये ताक ॲड करावं लागतं आहे का याची. ताक घालून झाल्यानंतर मी हलवून चेक केलं तर थोडी कन्सिस्टन्सी जी आहे ती थिक वाटली कारण इडली बनवण्यासाठी जशी आपल्याला बॅटर लागतं तसं बॅटर बनेल की नाही याच्या हिशोबाने. थोडंसं मी नंतर पाणीसुद्धा ॲड केलं, त्याच्यामध्ये मीठ घातलं. जर तुम्हाला लागत असेल तर मोठ्या माणसासाठी करायचं तुम्ही त्याच्यात मिरची किंवा दुसरं काही पण ॲड करू शकता ज्याने त्याची टेस्ट अजून वाढेल. आणि रुद्रासाठी करायचं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी जी आहे तर ती थोडीशी व्यवस्थित होईल याप्रमाणे थोडं पाणी ॲड केलं. आणि आईंचासुद्धा उपवास होता, मग जास्त काही बनवायचं नव्हतं म्हणून रुद्र आणि माझ्यासाठी पुरेल एवढंच त्याचे मी बॅटर जे आहे तर ते बनवलं होतं. व्हॉईस ओव्हर करत असताना रुद्रसुद्धा आजूबाजूला खेळत होतं, त्याला जी वस्तू पाहिजे ती मिळाली नाही तर असं चिडायला लागतो तो. त्याचाही तुम्हाला आवाज येत असेल. रवा आणि ताकाचं जे काही बॅटर बनवलेलं आहे थोड्या वेळासाठी भिजत घातलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की भांडे घासून घेऊयात. आधी मी शेगडी वगैरेचा पार्ट क्लीन करून घेतला होता, भांडे घासून घेतले आणि त्यानंतर इडलीचं पात्र काढलं आणि घरामध्ये जे नारळ होतं ना त्याचं बाहेरचं जे आपण काथ्या टाईप असतं ना ते भरपूर होतं त्याला, तर ते फोडण्यासाठी भरपूर वेळ गेला. तर कसं बसं ते फोडलं आणि नारळाची म्हटलं चटणीसुद्धा करूया कारण की रुद्राने नॉर्मल इडलीसोबतसुद्धा नारळाची चटणी खाल्लेली आहे तर ती त्याला छान म्हणजे आवडते, म्हणून याच्यामध्ये मिरची मी फार नावापुरती टाकली आणि मीठ घातलं. रवा इडली जी आहे तर ती चांगली तयार झालेली आणि टेस्टीसुद्धा लागत होती. तर त्याला थोडीशी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली, बाकीचं त्याच्यात तिखटपणा वगैरे फार कमी टाकला होता त्यामुळं रुद्रच्या हिशोबाने स्पायसीनेस त्याचा होता. आणि ही खूप छान अशी इडली जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे. तर नाश्त्यासाठी हे सगळं केलं आणि आईंसाठी म्हणजे खिचडीसाठी बटाटे तर मग लागणारच होते म्हणून मी बटाटे जास्त बॉईल केले. म्हटलं रुद्रला त्याच्यापासून काहीतरी आलू टिकी टाईप आपण करूया. तर ते सगळं करण्यासाठी मी जिरे जे आहे तर ते सुद्धा भाजून त्याची पावडर बनवून ठेवली आणि नंतर खिचडी करून घेतली. आणि मग ह्या बटाट्यांमध्ये जिरेपूड, त्यानंतर थोडीशी काळी मिरीपूड, थोडंसं तिखट आणि हे सगळं ॲड करून काय केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्याची बाइंडिंग चांगली व्हावी म्हणून साधे आपले जे पोहे आहेत ना तर ते थोडेसे घेतले आणि त्याला बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं तर ते खूप छान असं पीठ मळण्यासारखे जे आहे कन्सिस्टन्सी त्याची झाली होती. मग हळद, मीठ, तिखट वगैरे हे सगळंसुद्धा ॲड केलं होतं
बटर मी तव्यावरती टाकून त्याच्यावरती टिक्की जी आहे तर त्या भाजून घेतल्या. तर बटाटे जास्त होते तर टिक्कीच भरपूर झाल्या, तर त्या आमच्यासाठी सुद्धा खायला कामाला येतील. रुद्रसाठी, रुद्र फार कमी खातो तर 1-2 तरी तो खाईलच. आणि नंतर मी क्लासला जात असते सर, तर मग दिवसभराच्या रुटीनमधून त्यातला काही ना काही पदार्थ तो खाईलच या हिशोबाने वेगवेगळ्या गोष्टी बनवून ठेवल्यात. त्यानंतर हे सुद्धा शाळेतूनच जेवण आलेले होते, डबा नेलेला, तर मग माझ्यासाठी खिचडी बनवायची ठरवली. तर म्हटलं की तो खिचडी जो आहे, तांदळाच्या खिचडीचा भात जो आहे तर तो सुद्धा थोडासा चांगला आणि टेस्टी होईल यासाठी त्यामध्ये बीट, गाजर, बटाटं, कांदा, लसूण वगैरे हे सगळं घेतलं आणि त्याच्यात तिखट जे आहे ते फार कमी ॲड केलं, म्हणजे रुद्रला जर खाऊ घालायची झाली आईंना तर ते सुद्धा खाऊ घालू शकतील. त्याच्यात काश्मीरी लाल किंचित प्रमाणात ॲड केलं होतं. आणि खिचडी जी आहे तर त्याला म्हणजे बीटमुळं खूप छान कलर आला होता. मग नंतर रुद्र आंघोळ केल्यानंतर बराच वेळ झोपला होता. अगदी माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं तरीसुद्धा, म्हणून म्हटलं रुद्राचं कबर्ड जे आहे तर ते ऑर्गनाईज करून ठेवता येईल. आता त्याच्यासाठीच्या ज्या छोट्या गोदड्या वगैरे होत्या किंवा जे काही एक्स्ट्राचे कपडे होते, थंडीतले कपडे होते, तर ते सगळे जे आहे तर ते थोड्या खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवते आणि त्याचे रेग्युलर जे यूज करायचे कपडे आहेत तर ते वरच्या ड्रॉवरमध्ये असे ऑर्गनाईज करून ठेवले. कारण की मी नसतानासुद्धा आईनं रुद्राचे कपडे वगैरे चेंज करायचे असतात तर तेव्हा त्यांना पटकन सापडतील अशा हिशोबाने ठेवले. आणि जे नवीन कपडे आहेत जे बाहेर जाताना घालता येतील किंवा आता गरमी आहे आणि ते थोडेसे जाड असे कपडे असतील तर ते सुद्धा खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवले. त्यानंतर थोड्या वेळात रुद्र उठला होता, म्हणून जेवढं होईल तेवढं रुद्राच्या सोबत आवरून घेतलं. त्यानंतर रुद्रने आणि मी जेवण करून घेतलं आणि नंतर रुद्र मस्त खेळत होता, कारण त्याला भरपूर त्याची चांगली झोप झाली होती आणि मी क्लासला गेल्यानंतर तो झोपला होता. तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.